नमस्कार. कथा मंजिरी चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. आज मी तुम्हाला वाचून दाखवणार आहे आधुनिक वाल्मिकी ग दि माडगूळकर यांची एक अतिशय सुंदर कथा. आपल्याला माहितीच आहे की माडगूळकरांच्या कथासुद्धा अतिशय छान आहेत. तर कथेचं नाव आहे गुरुचरित्राचा ग्रंथ. उकाडा उताला आला होता. घामानी सारं अंग ओलं झालं होतं. जीव गुदमरत होता. बससाठी रांगेत उभं राहणं म्हणजे एक दिव्य होतं. दादरच्या त्या घाणेरड्या खानावळीपासून टर्मिनसपर्यंत येई तोपर्यंतच मी अर्धमेला झालो होतो. टॅक्सी करून सचिवालयापर्यंत जाण्याची माझी हिंमतच नव्हती. खिशात फक्त 10-20 ठिकड्याच होत्या. त्या खर्चून भागणार नव्हतं. सचिवालयात जाऊनही फार काही लाभ होण्यासारखा नव्हताच. तिथेही गर्दीच असणार याविषयी माझी खात्रीच होती. सरकारी जाहिराती नाममात्र असतात. कुणाची नेमणूक करायची ते आधीच ठरलेलं असतं. उमेदवारांची चाचणी हा नुसता देखावा असतो. हे सगळं मला माहिती होतं. आशेला आधार म्हणून मी ही पायपीट करत होतो. या वयात मला सरकारी नोकरी मिळणं असंभव होतं. अर्थात नमूद केलेली माझी साहित्य सेवा लक्षात घेऊन प्रसिद्धी विभागाने मला बोलावणं केलं होतं. मी मुंबईत आलोच होतो म्हणून सचिवालयातही जाऊन येणार होतो. चाचणीची वेळ दुपारी 2ची. मी वेड्यासारखा भर 12 वाजता बाहेर पडलो होतो. फाशी जाणाऱ्या कैद्यालाही कोणी बाहेर काढणार नाही अशा वेळी मी स्वतःला जळत्या आभाळाखाली फरफटवत आणलं होतं. दिवसच तसे होते. चिरडण्याच्या आवेशाने धावत येणारी वाहनं चुकवून मी रस्ता ओलांडला. अलीकडच्या पाय रस्त्यावर आलो. समोरच्या फळांच्या दुकानाशी एक तरुण जोडपं फळं खरेदी करत होतं. अमेरिकन असेल किंवा दुसऱ्या कुठल्या देशाचं असेल, ते पाश्चिमात्य होते हे निश्चित. त्यातल्या तरुणाने डोक्याची चकोटी केली होती. कपाळी नाम लावला होता. गळ्यात रुद्राक्षाची माळ घातली होती. ती तरुण मुलगी ही पांढरी शुभ्र साडी चोळी लायलेली होती. गळ्यात तिने कुठल्या तरी देवाचा टाक अडकवला होता. त्यांच्या त्या ध्यानांचं स्वतःचीच आश्चर्य करत मी पुढे चाललो. फार्मर्सची पाटी दिसली. तोंडाला कोरड पडली होती, पण नुसतं पाणी कोण देणार? थंडगार लस्सी घ्यावी म्हणून त्या फार्मर्सच्या दुकानात शिरलो. त्या दुधाच्या दुकानात भर दुपारी मुद्दामच थोडा अंधार केला होता. वातावरण थंडगार राखलेलं होतं. तापत्या शरीराला ते सुखद वाटलं. थोडा वेळ नीटसं काही दिसलं नाही, पण दिसलं तेव्हा जाणवलं की त्या दुकानातली एकही खुर्ची रिकामी नव्हती. तिथे पण गर्दीचा लोंढा आहेच. नुसती गर्दी आणि गर्दी. सेवा करणारी पोरं मुक्यानीच हालचाल करत होती. लस्सीचे, दुधाचे पेले, दह्याचे वाडगे गिऱ्हाईकांसमोरच्या मेजावर ठेवीत होती. समोरासमोर बसलेली माणसं गप्पा करत होती. कुठल्या तरी खुर्चीवरची एक लठ्ठ स्त्री उठली. ती बिल चुकतं करण्यासाठी काउंटरजवळ आली. संगीत खुर्चीच्या खेळात पकडतात त्या चपळाईने मी तिची खुर्ची धावत जाऊन पकडली. उसासा टाकला. हातातली बॅग खाली वाकून खुर्चीच्या खुराशी ठेवली. मला पाय लोंबते सोडून फार वेळ बसता येत नाही. वर घेतले म्हणजेच बरं वाटतं. समोरच्या खुर्चीत एक गुजराती सेठिया होता. माझी अवस्था पाहून तो म्हणाला, तसं बसता येणार नाही, पाय लांब करा लागेल तर. त्याने आपले पाय किंचित आवरून घेतले. त्याच्या त्या अनाहूत भलेपणाने मी थक्कच झालो. एवढ्यात शेजारी पोचलेला पांढऱ्या कपड्यातील पोऱ्या काय हवंय अशा अर्थाने माझ्यापाशी किंचित झुकला. लस्सी मी म्हणालो. ओठांवरून जीभ फिरवली. तीही कोरडी पडली होती. खारा मिठा त्या पोऱ्याने विचारलं. मिठा मी सांगितलं. पोऱ्या निघून गेला. त्या दयाळू गुजरात्याने मुद्दाम माझी ओळख करून घ्यायला सुरुवात केली. तो बोलत होता मराठीच, पण उच्चारांवरून कळत होतं की त्याची मातृभाषा मराठी नाही. आपण मुंबईमध्येच असते काय? नाही. मग
पुण्याला असतो. काय धंदा करते? मला वैताग आला होता. काहीतरी चमत्कारिक उत्तर देऊन त्याचं थोबाड बंद करावं असं वाटलं, पण असं करण्या इतका जोम अंगात उरलेला नव्हता. आणखी प्रश्न विचारले जाणार हे ध्यानी येऊनही मी त्याला सांगितलं, मी लेखक आहे. काय करता या प्रश्नाचं उत्तर मला नेहमीच असं जाचक ठरतं. ऑथर? त्या गुजरात्याच्या तोंडावर आनंद कळा आली. मान डोलवीत तो बोलू लागला, मराठी मंदी साक्षर माणस लई पैदा होते. आम्ही मराठी वाचन पसंत करते. तुमचे हरिनारायण आपटे, गडकरी, खांडेकर, फडके हे आम्ही वाचले. नचिकेळकरचा नाटक होता ना, तोतयाच्या बंड, ते आमच्या गुजराती मंदी बी खेळत होते. तितक्या तहानेल्या अवस्थेतही मला जरा बरं वाटलं. अच्छा, असं काहीतरी निरर्थकच मी बोललो. तो पठ्ठा नाना फडणवीसांचा एक डायलॉगच गुजराती भाषेत म्हणून दाखवू लागला. दैवच बलवत्तर म्हणून मध्येच लस्सीचा प्याला आला. थंड मधुर चवीनी ओठ उल्लसित झाल्यावर माझ्या तोंडून आपोआपच प्रशंसोद्गार निघाले. वाह, आपण काय वार्ता लिहिते? मला प्रश्न समजला नाही. मग तोच पुन्हा म्हणाला, शॉर्ट स्टोरीज लिहिते काय? नाही, लघुकथा, कादंबरी, नाटक, चरित्र. स दा बापट माझं नाव. પછી તમે તો સિદ્ધહસ્ત સાક્ષર છો. मी हसल्यासारखं केलं. त्याला काय वाटलं कुणास ठाऊक. त्याचे डोळे जरा विचारात पडलेल्या माणसासारखे दिसले. तो एकाएकी म्हणाला, तुम्हाला टाईम आहे काय? केव्हा? आज, आत्ता, अमणाज? मला तर सचिवालयात जायचं होतं. जमलं तर नोकरी मिळवायची होती, नाहीतर पुन्हा चालूच राहणार होती निष्काम शब्दसेवा. आज मला जायचं आहे सचिवालयात. आता तिकडेच निघालोय. काय सरकारी कमिटी मीटिंग? छे हो. मग पुरती ओळखही नसलेल्या त्या माणसाला सगळं सांगण्याची गरज नव्हती, पण मी आपलं सांगून टाकलं. नोकरी मिळवायचा प्रयत्न करतोय. साहित्यावर प्रपंच चालवणं कठीण आहे हो. आजवर काढले दिवस, पण आता गाडी अगदी चढतीला लागली आहे. 50शी उलटली, मुलं लहान आहेत. शेठजी गप्प झाले. कदाचित ते एखादे मोठे उद्योगपती असतील, कदाचित. एम करो साहेब, तुम्ही चला माझ्याबरोबर. नोकरी मिळण्याचाच योग असेल तर मिळेल, पण माझ्या मनाला वाटतंय तर आपण चला. कुठे? दर्शनाला. कुणाच्या दर्शनाला? सदानंद स्वामींच्या. आम्ही त्यांचे डिवोटी आहोत. अधिकारी माणस आहे. दुराराध्य रोग औषधांनी हटत नाही, तेव्हा बुद्धिवादी माणूसही नकळत चमत्कारांकडे आकर्षिला जातो. साधू महंताच्या अंगी काही अलौकिक सामर्थ्य असेलच तर कुणास ठाऊक, आपलं दारिद्र्यही फिटेल असं माझ्या मनाला वाटलं. फारसा विचार न करता मी त्या गुजराती माणसाला म्हटलं, चला. योगायोगाची गोष्ट असते असं म्हणत ते उठले. त्यांचं आणि माझंही बिल त्यांनी देऊन टाकलं. गाडीपर्यंत जाता जाता त्यांनी मला आपलं नाव आणि व्यवसाय सांगितला. आमचं नाव शांतीलाल पारीख. आमच्या 4-5 इंडस्ट्रीज आहेत. सदानंद स्वामीचे कृपेने उत्तम चालले आहेत. आसपास उपनगरामंदीच आहेत. शांतीलाल शेठची गाडी भली मोठी होती, इम्पाला की काय म्हणतात तसली. गाडीची सगळी तावदानं काळ्या रंगाची. ती बंद केलेली होती. आतली हवा वातानुकूलित, थंडगार. उन्हाचा मारा असह्य होत असताना असा सुखद प्रवास करण्याची संधी हा खरोखरच अनपेक्षित योग होता. शेठजी सदानंद स्वामींच्या कथा सांगत होते. मला त्या ऐकणं भाग पडत होतं. स्वामी सदानंद एकाएकी प्रकट झाले. ते कुठे होते, केव्हा आले, कसे आले, कोणाला काही माहीत नाही. सकाळच्या कोवळ्या उजेडात खेड्यातल्या पोरांना एक वानर टेकडीवर उन्हं खात बसल्यासारखं दिसलं. ती तिकडे धावली तर त्यांना बुवा दिसला. माकडाची उडवावी तशीच रळी पोरांनी त्या माणसाची उडवली. ते त्याला धोंडे मारू लागले. तोही परत धोंडे गोटे फेकून मारू लागला. मुलांचा मारा चुकवीत
पलीकडच्या दिशेने टेकडी उतरू लागला. तो दिसेनासा झाला तेव्हा मुलं थबकली. कुणाचं तरी लक्ष गेलं. मुलांच्या जथ्याभोवती जांभळं, आवळे, बोरं या फळांचा सडा पडला होता. जांभळं आणि आवळे, बोरं एका मोसमात पैदा होत नाहीत. मुलं आश्चर्यचकित झाली. परत पळाली. टेकडीवर बसलेल्या गोसाव्याची गोष्ट त्यांनी आपापल्या घरी सांगितली. गाव स्वामींच्या शोधाला वाजंत्री घेऊन निघाला. वाघजाईच्या पाळावर स्वामी एका खडकावर झोपले होते. सरपंचांनी हळूच जाऊन पायाला हात लावला. स्वामी ताडकन उठले. त्यांनी शिव्यांची लाखोली वाहिली. त्या शिव्या आहेत एवढं लोकांना कळलं. कानडी भाषा होती बहुतेक. अर्थ काही कळला नाही. हातापाया पडून गावकऱ्यांनी त्यांना गावात आणलं. ताबडतोब एक झोपडी बांधून दिली. आता त्या जागी नंदनवन फुललंय. एका कलेक्टरची बायको दर्शनाला म्हणून आली तर स्वामींनी बक्कन तिच्या ओटीपोटावर लाथ मारली. 50शीला आलेली बाई जन्मभर अपत्यासाठी नवस सायास करत होती. ती गरोदर राहिली. तिला फुलाच्या झेल्यासारखं गोरं पान मूल झालं. एक जवेरी होता. बघता बघता त्याला मूर्छा येत असे. डॉक्टर झाले, वैद्य झाले, हकीम झाले. कुणीतरी सांगितलं म्हणून तो स्वामींच्या पायाशी आला. 5,000 रुपयांच्या नोटा त्यांनी पुढे ठेवल्या. स्वामींनी त्या उचलल्या आणि निरांजनाच्या ज्योतीवर जाळून टाकल्या. झवेरी हळहळला. त्यांनी गहीवरून विचारलं, हे काय केलं महाराज? स्वामींनी आपल्या भाषेत उत्तर दिलं, पैसा मेला, त्याला गती दिली. हो, मला वाचवा पण, झवेऱ्यांनी विनंती केली. तुला काय झालंय? स्वामींनी विचारलं. मूर्छा येते सकाळी उठलं की, झवेरी म्हणाला. मूर्छा येते तर शुद्धी सोडू नकोस, स्वामी म्हणाले. म्हणजे काय महाराज? झवेऱ्याला घामच फुटला. म्हणजे काय? औषध सांगितलं रे तुझ्या रोगावर, स्वामी हसून म्हणाले. काय? झवेऱ्याला काहीच बोध झाला नाही. सांगितलं की, स्वामी आता मात्र संतापले. काही कळलं नाही. काही खायला सांगा, काही प्यायला सांगा, झवेरी कळवळला. स्वामी भयंकर संतापून म्हणाले, स्वतःचं मूत पी. स्वामी आज्ञा झेलून अज्ञान निराश होण्यासाठी झवेरी उठला आणि स्वामींनी सांगितलं तसं त्यांनी करायला सुरुवात केली. आणि अहो, तो खडखडीत बरा झाला. त्या भागातला एक आमदार निवडणुकीला उभा राहिला होता. आशीर्वाद घ्यायला स्वामींकडे गेला. पायातल्या खडावांनी स्वामींनी त्याला रक्तबंबाळ होईपर्यंत धोपटलं. तो पहिल्या क्रमांकाने निवडून आला. आता होम मिनिस्टर आहे याच राज्याचा. पारीक शेठ अशा सगळ्या गोष्टी सांगत होते. मी ऐकत होतो. 2 तास कसे गेले ते कळलंच नाही. आम्ही सदानंद स्वामींच्या आश्रमाजवळ पोचलो. दूरवर एक खेडं दिसत होतं. त्याची छपरं उन्हात तळपत होती. पण आश्रमाचा परिसर खरोखरच रम्य होता. 25-30 एकरांची जागा त्या आश्रमाने व्यापली होती. 5-6 उत्तम इमारती दिसत होत्या. साऱ्या इमारतींच्या मागे पुढे फुलझाडांनी डवरलेली उद्यानं होती. नाचती उडती कारंजी होती. लताकुंज होते. कुठून तरी सामूहिक रामनामाचा घोष ऐकू येत होता. त्या घोषालाच घमघमाट येतोय असं वाटलं. स्वामींचं ध्यान मंदिर म्हणजे एक संपूर्ण संगमरवराची वास्तू होती. विशाल, मोकळी. ध्यान मंदिराच्या त्या जागेत भला मोठा मौल्यवान गालिचा घातला होता. बसलेले 500-600 स्त्री पुरुष रामभजनात दंग झाले होते. गडबड नाही, गोंधळ नाही. ध्यान मंदिर थंडगार वाटत होतं. स्वतः स्वामींना भेटण्यासाठी मला आणखी वाट पाहावी लागली. ध्यान मंदिराच्या खालीच तळघरासारखा आणखी एक हॉल होता. तिथला प्रकाश निळा, बैठकी निळ्या, भिंतीचा रंग निळा, दिव्यांचे कंद निळे, झडपा निळ्या, फिकट किंवा गडद सगळं काही निळं. ते सारं दालन जणू शुक्राच्या प्रकाशानेच उजळलं होतं. तिथे सदैव पहाटच होती. एका मौल्यवान मंचावर स्वामी पहुडले होते. 5-6 सुंदर तरुण स्त्रिया त्यांचे पाय चुरीत होत्या. शेठींच्या पाठोपाठ मीही निळ्या गालिच्यावर गुडघे टेकले. पुढे वाकून कपाळही गालिच्यावर घासलं. स्वामींनी आम्हाला पाहिलं असावं. ते बोलले मात्र काहीच नाहीत. पुन्हा उठून उभा राहिलो
तेव्हा मी त्यांना पाहून घेतलं. काळा हडकुळा देह, अंगावर फक्त एक लंगोटी, डोळे बटबटीत, टक्क उघडे, सरळ नाक, गालाची हाडं वर आलेली, मुद्रेवर सुरकुत्या, पोट खपाटीला गेलेलं. शेठजी हळूहळू मंचाकडे सरकले. मीही त्यांच्या पाठोपाठ गेलो. स्वामींची दृष्टी पुन्हा आमच्यावर पडली. त्यांनी उजवा हात वर केला. पारीक शेठचं सारं अंग गहिवरून आल्यासारखं झालं. त्यांनी पुन्हा वाकून दीर्घ प्रणाम केला. स्वामी. स्वामींचे डोळे शेठजींवर खिळले. माझ्याकडे निर्देश करीत शेठजी म्हणाले, हे मराठीतले एक लेखक आहेत, स. दा. बापट. स्वामींचे चरित्र त्यांच्याकडून लिहून घ्यावं म्हणतो. अनुज्ञा असावी. स्वामींनी पुन्हा हात वर केला. त्यांच्या शरीराची थोडी चाळवाचाळव झाली. शेठजींनी माझ्या पाठीवर हात ठेवला. मला किंचित पुढे ढकललं. मनाचं ओझं घेऊन अवघडच चालणाऱ्या माणसासारखा मी बिचकत बिचकत मंचापर्यंत गेलो. स्वामीजी उठले. सदानंद स्वामी वयस्कर असावेत असं दिसलं, पण त्यांच्या माथ्यावरच्या किंवा दाढी मिशीतला एकही केस पिकलेला नव्हता. डोळे अगदी स्थिर, दातांची बहुधा कवळी असावी. ते हल्ल्यासारखे झाले. मी जरा झुकलो. बोलत कुणीच नव्हतं. स्वामी मला काहीतरी देत होते. त्यांनी ते दिलं. मी स्वीकारलं. मागे झालो. गुडघे टेकले. पुन्हा कपाळ गालिच्याला घासलं. मग आम्ही दोघंही तिथे फार काळ थांबलो नाही. तसा तिथला रिवाज असावा. परत एकदा स्वामीजींच्या दिशेला झुकून नमस्कार करून आम्ही बाहेर पडलो. गाडीजवळ गेल्यावर पारीक शेठनी मला कडकडून मिठी मारली. त्यांचे डोळे पाण्याने डबडबले होते. कपाळावर घाम जमला होता. जुहो तो सूच हे, अतिशय आनंदाने ते म्हणाले. महाराजांनी दिलेला प्रसाद मग मीही डोळे भरून पाहिला तर ती एक लहानशी गोलाकृती कोन असलेली लांबट पेटी होती. मी ती उघडली. आत निळ्याभोर मखमलीचं अस्तर आणि त्यात सोन्याच्या झाकणाचं एक शेफर्ड पेन, एक पेन्सिल. तुम्ही नशीबवान, भाग्यवान, शेठजी म्हणाले. आता लिहायलाच लागा. स्वामींनी स्वतः सोन्याची लेखणी दिली तुमच्या हातात. साक्षात सरस्वतीच तुमच्या हातामध्ये आली. काय लिहायचं? मी बावरलो होतो. मी अश्रद्ध नव्हतो, पण त्यांच्या इतका अंधश्रद्धाही नव्हतो. काय लिहायचं म्हणजे स्वामींचे चरित्र, आणखी काय? शेठजींनी उत्तर दिलं. भगवान सदानंद स्वामी कुठून आले, त्यांच्या आई वडिलांचा पत्ता काय, त्यांची मूळ भूमी कुठली, भाषा कुठली, कुणाला काहीच माहीत नाही, तर मी चरित्र कसं लिहिणार? त्यांना स्वतःलाच विचारावं तर स्वामींचं अखंड मौन. पूर्वीही ते आपल्या पूर्वचरित्राविषयी कुणाजवळ काहीही बोललेले नव्हते. स्वामी त्रिकालदर्शी आहेत हा पारीक शेठजींसारख्या व्यवहारात यशस्वी झालेल्या माणसाचा दृढ विश्वास. शेठजींनी माझी सारी व्यवस्था केली. माथेरानला बंगला रिझर्व्ह केला. नोकरा चाकरांची सोय केली. हात खर्चासाठी पैसे दिले. सुस्थिती, एकांत, सुखसोयी सारं मिळालं. पण मी लिहिणार काय? मला काही सुचेना, काहीही सुचेना. पारीक शेठजींची श्रद्धा सांगे, श्री गणेश करा, पुढचं सगळं स्वामी सांगतील. दिवसांमागे दिवस जाऊ लागले. मला आरंभच सुचेना. काय लिहायचं? लिहिणं तर भागच होतं. अहो पण धागेच नाहीत तर वस्त्र कसं विणणार? डोकं स्तब्ध होतं. चिंतेचं चक्र इतकं फिरत होतं की जणू स्थिरावल्यासारखं झालं होतं. एका पहाटे मात्र चमत्कार झाला. ढग सारवल्या मेंदूवर एक नवीन रेख उमटली. सगळं काही काल्पनिक, कादंबरीसारखं लिहिलं तर चालेल? मीच मला विचारलं. ते विचारताना माझ्या निर्लज्जपणाची मलाच लाज वाटत होती. ते कसं चालेल? मीच मला म्हणालो. स्वामींनी हे ओळखलं तर वर देणारा शापही देऊ शकतो. माझ्या विचारांनाही पारीक शेठची पाऊलवाट सापडली होती. एवढं सामर्थ्य असू शकतं माणसात? या माझ्या प्रश्नाने मीच पुन्हा बावरलो. एक वेळ वाटलं साधणार नाही असं सांगून सगळा खेळच सोडून द्यावा, पण आता वेळ निघून गेली होती.
सचिवालयातल्या नोकरीची शक्यता पूर्णपणे मावळली होती. प्रकाशित पुस्तकाच्या स्वामित्वाचे पैसे न सांगण्या इतके होते. दुसरं काहीही करता येण्यासारखं नव्हतंच. शेठजींचं कर्ज दिवसेंदिवस फुगतच होतं. काय करावं काही कळेना. शेवटी मीच माझा निर्णय घेतला. बाजारात मिळणारी संतचरित्र मुंबईहून मागवली. आधुनिक भारतीय साधूंची चरित्र वाचून काढली. स्वामी परमहंस, विवेकानंद, अरविंद, रमण, मौनी महाराज, अक्कलकोट स्वामी, आणखी कितीतरी. अशी एकापाठोपाठ एक वाचन केल्यामुळे मेंदूत सगळा गोंधळ झाला. इकडचे प्रसंग तिकडच्यात गुंतले. तिकडची स्वभाव चरित्र इकडे आली. धागा सापडलाच नाही. लोकरीचे अस्ताव्यस्त पुंजके हाती आले. ढीक झाला. ती लोकर पिंजरी गेली. त्याचं सूत मात्र होईना. हात सरावलेला होता. एकसंधता कशी साधावी हे माहीत होतं. मी एक कादंबरी रचू लागलो. शुद्ध कादंबरी. शेठजींनी स्वामीविषयींच्या कथा सांगितल्या होत्या. त्यात स्वामींच्या तोंडच्या शिव्या होत्या. त्यांची भाषा कानडी होती. मी कर्नाटकातले एक खेडं प्रतिभेच्या चिमटीने उचललं. ते खेडं एका टेकडीच्या पायथ्याशी होतं. कारण इकडे आले तेव्हा स्वामी एका टेकडीवर विसावले होते. सत्याचं आभाळ नव्हतं. मानसशास्त्राची भूमी नव्हती. तरीही मी ते खेडं वसवलं. पाहिलेल्या वाचलेल्या खेड्यांची स्मरणं अक्षरांच्या माध्यमाने रचली. सर्व मिळून एक खेडं उभं केलं. एक कुटुंब उभं केलं. एक बाप, एक आई. शुचिताम श्रीमताम गेहे योगभ्रष्टो विजायते. आईबाप धार्मिक होते. मुलगा काळा, किडकिडीत, लहानपणापासून अशक्त, डोळे बटबटीत, सदा जागा. झोपला तरी त्याचे डोळे मात्र सतत उघडे राहायचे. स्वामींनी प्रसाद म्हणून दिलेलं सोन्याच्या चोचीचं पेन आपलं काम करू लागलं. वाचलेल्या कथा, ऐकलेल्या गोष्टी, कल्पना हातात हात घालू लागल्या. उच्चाराचं अक्षर घेताना ते पहिल्यांदा कसं उमटलं असेल? धुळीत उमटलं असेल, भुर्जपत्रावर उमटलं असेल, की 10 आज्ञांसारखं शिलाखंडावर चमकलं असेल? काय झालं असेल कुणास ठाऊक? सत्य, असत्य, काल्पनिक. माझ्या झरणीतून मात्र एक सुसंगत चरित्रकथेच्या स्वरूपात उमटू लागलं. स्वामींच्या गावाला नाव मिळालं. तालुका लाभला. जिल्हा सापडला. त्यांच्या पूर्वजांचा इतिहास लिहिला गेला. त्यांची जन्मतिथी मिळाली. जन्मस्थानही सापडलं. वेळ गवसली. मुलाला मूळ नक्षत्र लागलं होतं. उपजतच त्यांच्या तोंडी दातांच्या कण्या दिसल्या. अनेक साधू संतांच्या चरित्रांची पिंजलेली लोकर मी बैजवार पसरू लागलो. ती पसरली आणि कसल्या रसायनात कुणास ठाऊक ती ओली केली, चिकट केली, लाटली. विणी वाचून विणलेला एक गालिचा तयार झाला. खेड्यातले कारागीर जीन लाटतात तसं मी ते चरित्र लाटून काढलं. उन्हाळा संपला. पावसाळा आला. माथेरान आणि मुंबई यांचं नातं तुटलं. पत्रव्यवहारही वेळच्या वेळी होईनासा झाला. मी माथेरानमध्येच होतो. पावसाळा संपला आणि माझ्या लक्षात आलं की भगवान सदानंद स्वामींचं कपोलकल्पित चरित्र मी लिहून संपवलंय. आखीव कागदावर लिहिणं मला आवडत नाही. फुलस्केप पांढऱ्या शुभ्र कागदाची 750 पृष्ठ झाली होती. मी प्रचंड ग्रंथ लिहून तयार केला होता. सदानंद स्वामी या एका अभिधानाखेरीज बाकीची अभिधानं देखील खोटी, कल्पित. प्रसंग खोटे, घटना खोट्या. आधीपासून अंतापर्यंत 99% सारा शब्द प्रपंच खोटाच. माथेरानची रेल्वे वाहतूक बंद असतानाच चौकच्या बाजूनी चालत चढत शेठजी माझ्या भेटीला येऊन पोचले. माझं हस्तलिखित पाहून त्यांच्या आनंदाला उधाण आलं. स्वामींपुढे टेकावेत तसे त्यांनी माझ्यासमोर गुडघे टेकले. माझ्या सर्वांगावर काटा तरारला. हे सारं खोटं आहे, कल्पित आहे. मी जवळजवळ ओरडलोच. ना, शेठजी शांतपणे म्हणाले, या मंदी एक अक्षर पण खोटा नाही. ते स्वामींनी लिहवलं. हां, लिहिताना मी बेभान होत होतो हे खरं, पण ते सारं मीच लिहिलेलं होतं. कल्पित होतं, खोटं होतं, धादांत असत्य होतं. आपण असं करेल, शेठजी म्हणू लागले. बोला. हे स्वतः महाराजांच्या हाती देईल
त्यांनी हो सांगितलं तर प्रिंट करेल. मी भयंकर घाबरलो. नकार मात्र दिला नाही. तो साधू पुरुष त्रिकालज्ञ असेल तर मी खलास होणार होतो. केलेले श्रम वाया जाणार होते. शेठजींचं कर्ज माथ्यावर बसणार होतं. स्वामींची शिष्य शाखा जगभर असल्यामुळे माझ्या खोटेपणाची वार्ता त्रिखंडात होणार होती. मी हैराण होतो. भयंकर दिव्यात अडकलो होतो. स्वामींची जन्मतिथी मार्गशीर्ष पूनम. उल्लसित डोळ्याने हस्तलिखिताचं वाचन करता करता शेठजींनी मला विचारलं, हां तसं लिहिलंय खरं? असंच का लिहिलं? कुणाला माहीत. मी वाणीने उत्तर दिलं खरं, पण मनाच्या कोंदट आवारात भगवद्गीतेतली अक्षरं कितीतरी वेळ पाकोळ्यांसारखी गिरट्या घालत राहिली. मासा नाम मार्ग शीर्षोस्मी, मासा नाम मार्ग शीर्षोस्मी, मासा नाम. बस बस तय झालं. काय? मार्गशीर्ष पौर्णिमेलाच हा ग्रंथ स्वामींसमोर ठेवायचा. मधले दिवस मी भ्रमिष्ठासारखेच काढले. माझ्या जिभेला चव कळत नव्हती. डोळ्यांना दृश्य जाणवत नव्हतं. कान बधिरले होते. सुगंध दुर्गंधातला फरकही मला कळत नव्हता. पाव कापण्याच्या सुरीने आपलं बोट रक्ताळलं आहे हे माझ्या ध्यानात येत नव्हतं. मी मुंबईत शेठजींच्या प्रासादतुल्य बंगल्यात राहत होतो. स्वतः शेठजी, त्यांची कुटुंबीय मंडळी इतकंच नव्हे तर मुंबईत राहणारे स्वामींचे असंख्य अनुयायी माझ्या पायावर डोकं ठेवत होते. मला त्यांच्याशी बोलणं साधत नव्हतं. मध्येच बायका मुलं येऊन भेटून गेली. त्यांच्याशीही मी धड बोललो नाही. खुनी माणसाच्या भ्याड अंतर्मुखतेसारखी एक अनाकलनीय अंतर्मुखता मला आली होती. मार्गशीर्ष पौर्णिमेला आपला लौकिक मृत्यू होणार हीच माझी धारणा होती. मला बोलणं सुधारत नव्हतं. मी खात पीत नव्हतो असं नाही, पण माझी झोप मात्र पार उडाली होती. पारीक शेठजींनी हस्तलिखिताच्या टंकलिखित प्रती करवल्या. त्या आणखी काही अनुयायांनी वाचल्या. काहींनी त्या प्रसाद म्हणून आपल्या देव्हाऱ्यात स्थापल्या. मला हे सारं समजत होतं. मी आतल्या आत जळत होतो. बायका मुलं मात्र खुशीत होती. न मागताच शेठजींनी त्यांना हजारो रुपये दिले होते. मार्गशीर्ष शुद्ध पौर्णिमेला चंद्रोदयानंतर आम्ही सदानंद नगरला पोचलो. माझं काळीज विझायला आलेल्या ज्योतीसारखं भडकून फरफरत होतं. शेठजींचा कुटुंब कबिला दुसऱ्या गाडीत पण आमच्या समवेत होता. गाडी थांबली. शुभ्र चांदण्यात मी बाहेर पाहिलं. मोटार गाड्यांचे जथेच्या जथे, माणसांच्या झुंडीच्या झुंडी. गोंधळ गडबड काही नाही. नुसती संथ लईतली रामधून. आम्ही खाली उतरायच्या आधीच एक काषाय वस्त्रधारी गाडीपाशी आला. त्याने शेठजींना वार्ता सांगितली. स्वामी सदानंद समाधीस्थ झाले. हरे राम. सदानंद आश्रमात स्वामी ज्या ठिकाणी बसत होते त्या ठिकाणी आता माझ्या त्या ग्रंथाची स्थापना झाली आहे. जगातल्या बहुतेक भाषातून त्या ग्रंथाचं भाषांतर झालं आहे. सदानंद स्वामींचे शिष्य माझ्या या ग्रंथाला प्रत्यक्ष गुरुचाच अवतार मानतात. त्यालाच गुडघे टेकून प्रणाम करतात. त्याचे पाठ करतात. त्याचीच पूजा करतात. त्या ग्रंथाच्या साक्षीनेच साधना करतात. स्वामींच्या निर्वाणानंतर आश्रमाचं कार्य फारच वाढलं आहे. देशभर त्याच्या शाखा निघाल्या आहेत. मूळचं आश्रमाचा आवार दसपट विस्तारला आहे. आश्रमाची सारी जायदाद आता विश्वस्तांच्या स्वाधीन आहे. राज्याचे गृहमंत्री आणि शांतीलाल शेठ पारीख हे दोघंही विश्वस्त आहेत. आश्रमाच्या आवारात आता एक महाविद्यालय आहे, गोशाळा आहे, योगशाळा आहे, मुद्रणशाळा आहे. आश्रमाच्या आसपास शेकडो बंगले उभे आहेत. अनेक पाश्चिमात्य साधकांनी सदानंद आश्रमात आता कायमची वस्ती केली आहे. मी लिहिलेल्या सदानंद चरित्राच्या लाखो प्रती खपल्या आहेत, खपत आहेत, खपत राहतील. आश्रमाचं धर्मकार्य वर्धमान आहे. दीडकीला महाग होतो मी, आता लक्षाधीश आहे. सदानंद स्वामींचा कोणीही अनुयायी आला की माझ्यासमोर गुडघे टेकतो. स्वामींना करीत असे तसाच नमस्कार मला करतो. मला तो स्वीकारणं भाग पडतं. मी अनेकदा सांगून पाहिलं, मी लिहिलेलं सदानंद चरित्र खोटं आहे, कल्पित आहे.
माझं म्हणणं कोणीही ऐकत नाही. हसतात आणि पावलांना स्पर्श करतात. ईश्वर साक्ष सांगतो, ते सारं लिखाण कल्पित होतं, खोटं आहे. त्याचं खोटेपण मला सिद्ध करता येणार नाही, कारण सदानंद स्वामी या जगातच नाही. त्यांच्या वाचून त्यांचं चरित्र कुणालाच माहीत नाही, कुणालाही माहीत नाही. कधीकधी मलाही वाटतं, तो ग्रंथ आपण केवळ लिहिला, तो लिहवला गेला असला पाहिजे. कुणाकडून? कुणास ठाऊक. श्रोते हो, साक्षात ग दि माडगूळकरांच्या सिद्धहस्त लेखणीतून उतरलेली ही कथा तुम्हाला आवडलीच असेल. माझं वाचनही आवडलं असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करा, शेअर करा आणि अशाच छान छान गोष्टी ऐकण्यासाठी कथा मंजिरी चॅनल नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया पुढच्या कथेच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.